अरे मैत्री रे, जिथे प्रत्येक प्रकारच्या खराब मूडचं सोल्युशन असतं. मला तुझी आठवण येते आणि म्हणून मी कॉल केला. बोल यार प्लीज. हा यार शेखर, आपण काहीतरी करूया प्लीज. आपण बोलू अनुशी परत. असं करून कसं चालेल? अरे आपण बोलू ना अनुशी. काय म्हणतो? भावा टेन्शन नको घेऊया. तू मोबाईल द्या तिकडे. काहीतरी मार्ग निघेल. शेखर काहीतरी बोल यार प्लीज. बोल शेखर, असं गप्प नको बसू. नर्वस नको होस यार. आलीस मंदिरातून? हो बाबा. बाबा, तुम्हाला माहिती आहे मंदिरात काय झालं? काय झालं बाळा? एक मिनिट हा, मी करते, तुला नंतर फोन करते, थांब. आणि शिखर, तुझा बाप काही कमी त्रास देतो का? आता तूही त्रास देतोय मला. अरे बोला ना कुणीतरी. काय नाही झालंय. काय सांगू तुला? माझा मूड खराब होता, बाकी काय नाही. अरे पण असं कसं तुझा मूड खराब आहे शेखर? अरे बोल ना. नाही थांबा, आता ना मी अनुलाच फोन लावते. ती मला नक्की सांगेल नेमकं काय. जे झालंय ते अनुमुळेच झालंय. काय? अनुमुळे? नाही नाही नाही, पण अनु अशी मुलगी नाही रे की तिच्यामुळे तुझं तोंड उतरेल असं. अरे ज्यावेळेस तू सकाळी मंदिरात जात होता त्यावेळेस तुझा मूड खूप छान होता. मंदिरात असं नेमकं काय झालं? तू तिकडनं आल्यावर असं गप्प आहे. अरे सांगणार आहे का मला कोणी? का आता माझा बीपी वाढवायचा आहे तुम्हाला? ऍक्च्युली असं झालंय ना की आम्ही एक प्लॅन ठरवला होता आणि त्यानुसार आहे ना अनु आणि माया मंदिरात येणार होते आणि आम्हाला ऍक्च्युली अनुच्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यायचं होतं. कसला प्लॅन? नीट सांगा बरं. काय रे तुम्ही पण? हा प्रकार झालाय आणि म्हणून तुम्ही तिघही तोंड पाडून बसलाय. काय रे शेखर तू पण? तुला माहिती ना काय की मी अनुला किती लाईक करतो म्हणून, पण तिच्या मनामध्ये माझ्याविषयी अजिबातच फिलिंग नाहीये म्हटल्यानंतर मी खचलोय. गाण कसं असू शकतं हे असं? बरं थांबा, आधी मला सांगा हा प्लॅन नक्की कुणाचा होता? मूर्ख आहेत रे तुम्ही. काय सांगावं तुम्हाला? आता मला सांगा, एखादी मुलगी जर कुणावर प्रेम करत असेल तर ती ज्याने तिला विचारलं त्याला हो म्हणेल का अख्ख्या जगासमोर सांगेल की हो माझं त्याच्यावर प्रेम आहे असं? अरे तिला जर माहितीच नाहीये की तू तिच्यावर प्रेम करतो तर ती सगळ्यांसमोर कसं कबूल करेल की हो मला शेखर आवडतो म्हणून? काय रे, किती वेडापणा आहे हा. आणि शेखर, अरे तू असल्या प्लॅनमुळे इतका नाराज झालाय? मूर्ख रे मूर्ख, सगळेच्या सगळे मूर्ख आहात तुम्ही. अरे देवा, अरे किती घाबरली होती मी. मला असं वाटलं अरे काय ऍक्सिडेंट झाला का, ठोकलं काय, मारामारी झाली. अरे किती टेन्शन आलं होतं मला. 1760 विचार माझ्या मनात येत होते माहिती तुम्हाला. आणि केवढं तोंड पाडून बसलाय तू पण.
काय डोंबल्याचं सिरियस आहे म्हणे. अय्या बरं झालं मी तर अनुला फोन करायला लागले होते. म्हणजे बघा तुम्ही तिथे आहात हे अनुला माहितीच नाहीये. यार मी पण किती मूर्ख आहे ना. म्हणजे मीच तिला दाखवलं असतं की तुम्ही तिथे होतात असं. सगळं भांड फुटलं असतं तुमचं आणि ते पण माझ्यामुळे. काय बाई खरं नाहीये. म्हणून तर तुला सांगावं लागलं ना. ए हे मी बरोबर ओळखलं होतं. तुझं तोंड पडलेलं होतं ना तेव्हाच मला कळलं होतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे. आणि मुलांच्या मनातलं ओळखायला आई वडिलांना हावभावावरनं कळतं बरं का सगळं काही. मग कळलं का? आय एम ऑलवेज राईट. काकू म्हणतायत ना, मला वाटतं तसंच झालं असणार. तिच्या मनात आहे पण ती जगासमोर का सांगणार आहे? अरे देवा, पण मला हे कळत नाहीये की एवढ्या साध्या सरळ मुलीला विचारण्यासाठी तुम्ही एवढा तिरकस प्लॅन का करावा बरं? शेखर, अरे तू तिला डायरेक्ट विचार. एक तर ती हो म्हणेल किंवा नाही म्हणेल, एवढंच ना. आता मग म्हणताय सगळं प्लॅन झाल्यावर. आता तू कधी हसणार आहेस? हा, एवढा वेळ माझ्या पोराच्या तोंडावर अगदी स्मशान शांतता होती. शेखर आता हस ना जरा. चला आता मला भूक लागली. हो, आम्ही पण इथे आहोत काकू, आम्हाला पण भूक लागली. बघ ना. बरं तिघांना आणते मी. चल मग ते. बसा तुम्ही. यार आई म्हणजे ते खरंच असेल का रे? खरंच असेल नाही, खरंच आहे. बिकॉज मदर इज ऑलवेज राईट. या काकी पण आल्या. अरे यार कधी बोलू अजून नाही आला. काय झालं असं अचानक का बोलवलं फोन करून? एव्हरीथिंग इज फाईन. तू काय देव आहेस का? म्हणजे तुला अडचणीच्याच वेळी फक्त बोलवायला. नुसती बोलण्यातच हुशार आहे ही. म्हणजे एव्हरीथिंग इज नॉट फाईन टाईप असेल तर मी तुला फक्त बोलवलं. अडचण मूड ठीक नसेल किंवा तू फाईन नसेल तरी बोलू शकते ना. तू माझा फ्रेंड आहेस यार, बेस्ट फ्रेंड आहेस. हे बघ फक्त आपल्याच गरजेला नाही बरं का, तर समोरच्याला जेव्हा आपली गरज असेल ना त्यावेळी सुद्धा त्याने न हाक मारता उभं राहणं म्हणजे माहिती. समजलं ना? मला तर असं वाटतं ना की हिला स्वतःच्या मनात काय चाललंय ना ते देखील कळत नाही. एवढं टेन्शन दिलंय ना मला अनुने, आणि आता वरून तीच विचारते की नेमका प्रॉब्लेम काय म्हणून. कसं सांगू हिला की तूच प्रॉब्लेम आहेस म्हणून माझा? हिला आहे ना कळत बिळत तर काही नाही समोरच्याच्या मनात काय चाललंय ते, किंवा आपल्याविषयी फिलिंग्स काय आहेत त्या. आणि लागली शहाणपण शिकवायला. शेखर तुझं लक्ष आहे माझ्याकडे? तुझ्याशी बोलतीये मी. स्माइल कर ना शेखर, बोल ना काहीतरी. मुळात ना शेखर आणि गप्प हे समीकरण जुळत नाही. तू हस बरं. यार किती हक्क गाजवते ही. हिला माझं किती अटेन्शन पाहिजे. प्लीज यार अनु समज. शेखर तुझं लक्ष आहे माझ्याकडे? तुला इथं तिसरा व्यक्ती दिसतोय? ऑफकोर्स माझं लक्ष आहे तुझ्याकडे. तू सगळी बडबड ऐकतोय मी. म्हणजे तुझं सगळं म्हणणं ऐकतोय मी. बडबड म्हणजे मी बडबड करते फक्त, मी इंटरेस्टिंग काहीच बोलत नाहीये ना, असं म्हणायचं ना तुला? बरं ठीक आहे, तुझं लक्ष आहे ना माझ्याकडे, मग सांग मी काय म्हणत होते. आणि जर देव नको एक जरी पॉईंट चुकला ना तर मग मी सांगते तुझं लक्ष होतं की नाही माझ्या. सांग पटकन. सांग. तू हे म्हणत होतीस की म्हणजे ते लक्ष होतं ना तुझं माझ्याकडे? हे बघ शेखर, मी आता काही बोलणार नाहीये, मी गप्प बसणार. कारण तुझं जर माझ्याकडे लक्षच नसेल ना तर मी माझी एनर्जी का वेस्ट करू ना बोलण्यामध्ये. अरे हिला कसं समजत नाही की मला फक्त बोलण्यातच इंटरेस्ट नाही म्हणून. मला इंटरेस्ट ह्याच्यात सुद्धा आहे.
शेखर अगं तू गप्प बसणार होतीस ना. मी गप्प बसू मी गप्प बसू मी गप्प बसू किती मारणार. काय 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 होतं लक्ष तू नेहमीच असा नेहमीच असा करतो. अगं आता ठीक आहेस ना. हो. हा मग आता सांग मला काल काय झालं. म्हणजे ना असं ती मोटिवेशनल टाईप बोलत होतस ना. कधी कधी एकटं फील होतं कधी कधी असं करावं लागतं मग हे असं बोलावं लागतं कधी कधी उगाच रडायला येतं. काय होतं. काय नाही ग जरा लो फील होत होतं का. पण काय नाही आता मी ठीक आहे. तुझी बडबड ऐकली ना आता मी मस्त फील करतोय. आय मीन तू जे बोललीस ना मला खूप छान वाटलं. तू ठीक आहेस ना. येस. अरे मग तू ठीक आहेस ना मग जरा मोठ्याने बोल ना की मी ठीक आहे. म्हणजे मला पण असं वाटेल की तुला स्माइल करण्यासाठी मी जे एफर्ट्स घेतले म्हणजे मी जी बडबड केली ना सक्सेस झाली. हो बाई तुम्ही परीक्षेत पास झाला आहात आणि तुम्हाला 100 पैकी 100 गुण पडलेले आहेत. खुश. एकदम खुश. बरं ऐक ना शेखर तुला मी जे काम सांगितलं ते केलंस तू. मी तुला बाबांना भेटायला सांगितलं केलंस माझं काम. अगं गडबडीमध्ये त्यांना भेटायचं राहून गेलं पण मी विसरलेलो नाहीये. आज किंवा उद्या मी बाबांना भेटतो आणि बाबांना सांगतो की अनुचं लग्न लावू नका. तिला प्लीज देवाला सोडा. म्हणजे आता मला नाही माहिती ना तू लग्न का नाही करत याचं कारण म्हणून मी साधा अंदाज लावला. त्यात काय एवढं. शेखर मी तुला सांगितलंय ना माझं सध्या माइंड प्रिपेअर नाही. पुढचं पुढे बघू. मग तू परत कधी करणारस का. तसं बोलू का मी बाबांना की थोड्या दिवसांनी करणार आहे म्हणून लग्न. तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर फक्त. स्वतःचं डोकं अजिबात लावू नको. पण का. अरे कारण तुला नाहीच आहे ना. ठीक आहे बाबांना तुझ्यासाठी मुलगा बघायला मदत करायला लागते वाटतं. तू मदत करणार आहेस बाबांना.